सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण मंडळाच्या माणेकरी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि मतदार जागृती कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी आकांक्षा अलसूर ही होती। यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक संतोष फरड, मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली, बालविभाग प्रमुख अर्चना मुसपेट आदी उपस्थित होते। यावेळी पायल शिंदे हिने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1829 रोजी झाला। त्यांचे विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। ज्योतिबा फुले त्यांना लिहायला वाचायला शिकवले। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या भारतात पहिली मुलींची शाळा काढली। त्यांनी समाजातील वाईट प्रथम विरोध केला। शिक्षिका श्रद्धा खराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। टीव्हीवर त्यांच्या जीवनावर आधारित एक सिरियल पण येत आहे, ॲडव्हर्टाईज पण बघितली असेल, बरोबर आहे? तर मी सगळ्यांना असं आवाहन करू इच्छिते की ती तुम्ही सिरियल बघा। त्यामागचा हेतू काय आहे? आपण बघत असताना त्यावेळेसची परिस्थिती काय होती, त्यांनी कोणता अपमान सहन केला, त्यांच्यावर चिखलफेक झाली, शेणफेक झाली, त्यांचा अपमान झाला, पण त्यांनी तो सहन केला का नाही? आज मी इथं उभी आहे त्यांच्यामुळं, तुम्ही सगळे इथं बसलेले आहात की त्यांनी सहन केलेल्या गोष्टींमुळे, बरोबर आहे का नाही? यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीच्या ओवी सादर केल्या। सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी एमुलकर व फातिमा शेख यांनी केलं। मतदार जागृती अभियानाअंतर्गत पथनाट्य सादर करण्यात आले। तसेच परिसरातून मतदान जागृतीनिमित्त विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। यावेळी विद्यार्थी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने सहभागी झाला होता।